अगोदर मुलगा होता, आता ती मुलगी आहे. तुझ्या समोर कधी कुणाची डेथ झाली? कॉलेज बंक केले कधी? बंक? अरे खूप करतो आम्ही बंक. सपोर्टिव्ह पार्टनर असला तर आपण आयुष्यात काही करू शकतो असं मला वाटतंय. आता हा कॉल लावत आहे याच्या एका मैत्रिणीला, तिला की मी जरी पासआउट झालेलो असलो ना, जोपर्यंत तुझं BMS होत नाही तोपर्यंत मी तुझ्यासाठी थांबल आणि वेट करेल. कुठली गोष्ट जी तुला रिग्रेट होती? BMSचा एखादा डॉक्टर इंट्युबेशन करू शकतो. इंट्युबेशन कभी कभी आदिती जिंदगी में यूं ही कोई अपना लगता है. पुढची लिरिक्स आठवण आहे गाईज, लेकिन फिर भी आपके लिए आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक खतरनाक इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ. हा व्हिडिओ ट्युशन एरियामधल्या विद्यार्थ्यांसोबत नाही होणार आहे. हा व्हिडिओ होणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधल्या, कुठल्या कॉलेजमध्ये माहीत नाही, त्याला आल्यानंतरच विचारूत. एका BAMS विद्यार्थ्यासोबत होणार आहे. त्याला असे काही क्वेश्चन्स विचारणार आहे, तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाहीत. लेट स्टार्ट गाईज. तर फायनली आवर गेस्ट इज हेअर. काय नाव आहे भाई? माझं नाव आदित्य नंदकिशोर बारकुल. हे काय लिहिलं इथं? डॉक्टर आदित्य नंदकिशोर बारकुल. ओ भाई साहब, डॉक्टर? हां, डॉक्टर हूँ. मेडिको आहे काय तू? मेडिको आहे, मेडिको. अच्छा, कुठल्या कॉलेजला आहे? सध्या मी मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद महाविद्यालय येवला, नाशिक जिल्हा या ठिकाणी सेकंड इयरला BMSला आहे. BAMS ला सेकंड इयर. आणि नीटची प्रिपरेशन कुठे केली? नीटची प्रिपरेशन मी लातूरलाच केली होती. तसा मी प्रॉपर लातूरचाच आहे, पण मी पूर्णपणे सेल्फ स्टडी केली होती. फक्त टेस्ट सिरीज लावल्या होत्या मी ट्युशन. कुठल्या टेस्ट? RCCची लावलेली होती, IIBची लावली होती. तसं तर म्हणजे जुना स्टुडंट आहे मी. 2019ला पहिली नीट दिली होती, त्यावेळेसपासून ते माझे 2 रिपीट आहेत. तर अशी तयारी माझी आहे, जवळपास सेल्फ स्टडीज आहे माझी. मग नीटला स्कोअर काय आलता? स्टार्टिंगला जेव्हा 2019ला दिली त्यावेळेस 229 मार्क होते. त्याच्यानंतर 365 आणि थर्डला 429 असं. म्हणजे 3 अटेम्प्ट दिले त्यांनी नीटचे. अच्छा, तर ह्यांना म्हणजे ह्याला विचारूत काही क्वेश्चन्स आपण, कशी असते BMSची लाईफ वगैरे. फनी क्वेश्चन्स, काय सिरियस क्वेश्चन्स. खूप इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू होणार आहे, तुम्हाला अजिबात बोर होऊन देत नाही. तर पहिला सगळ्यात क्वेश्चन आहे की अशी नीटच्या आधी लाईफ आणि नीटच्या नंतरची लाईफ कशी असते? नीटच्या आधीची लाईफ कशी असते? नीटच्या आधीची लाईफ ऑफकोर्स पूर्णपणे म्हणजे स्टडीमध्ये झोकून देणं आणि स्ट्रगल ह्याच गोष्टी असतात. बरेचसे आपले मित्र असतात, ते आपल्या अगोदरच लागून गेलेले असतात. मग आपण बॅक ऑफ द माइंड रिपीट करत असताना क्वेश्चन येतो की बाबा आपण रिपीट करतोय, आपले मित्र लागून गेले. थोडंसं एक अँझायटी पण असते, थोडंसं डिप्रेशन पण असतं. तर त्या सगळ्या गोष्टी फेसअप कराव्या लागतात नीटच्या अगोदर. आणि आता जर बघायला गेलं आफ्टर नीट म्हणजे ॲज अ मेडिको म्हणून खूप बेटर आहे माझी लाईफ, आणि खूप मस्त आणि एकदम अफलातून चालू आहे सध्या. म्हणजे खूप एन्जॉयमेंट वगैरे? खूप एन्जॉयमेंट चालू आहे, खूप. ही गोष्ट एकदम बरोबर आहे की माझे सगळे मित्र MBBSला लागलेले आहेत आणि मी लागलो नाही, तर त्याचं ती एक मनात राहतच. खेर म्हणजे आता मजेत चालली सगळी लाईफ? हो, आता मजेत चालू आहे, मस्त एकदम. अच्छा, तर आता अशी कुठली ॲडवाईस आहे जी नीट ॲस्पिरंटला तू देशील? ॲडवाईस अशी असेल की वर्ष वाया घालण्यापेक्षा, म्हणजे आपण म्हणतो ना समथिंग इज बेटर दॅन नथिंग, हे गोष्ट मला वाटते की असं केली पाहिजे. म्हणजे काहीतरी भेटतंय. मला असं वाटतं की बॉस डॉक्टर होता येणं हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग ते तुम्ही BMS असो किंवा MBBS असो, वी कॅन डेव्हलप आवर स्किल. सगळं काही जे आहे ते आपल्या स्किलवरती. असं काही नाही की बाबा आपल्याला MBBSच भेटलं नाही तर मग आपण लगेच गिव्हअप करणार, परत रिपीट करणार, वर्ष घालणार. कारण मी स्वतः 3 वर्ष घातलेले आहेत त्याच्यामुळं माझा अनुभव असा सांगतो की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. असं काही नसतं बाबा की वर्ष वाया घातलं किंवा ह्या गोष्टी अशा हे झाल्या तर ठीक आहे, लिव्ह इट, ॲक्सेप्ट करा आणि पुढं चला. येस, रिॲलिटी ॲक्सेप्ट केली पाहिजे. येस, रिॲलिटी ॲक्सेप्ट केली पाहिजे, तेच. तर आता म्हणजे ट्युशन एरियामध्ये विद्यार्थी डिस्ट्रॅक्ट वगैरे होतात, तर त्यांच्यासाठी काय ॲडवाईस आहे? डिस्ट्रॅक्शन म्हणजे आता हे न थांबवू शकणारी गोष्ट आहे सगळ्यांसाठीच. म्हणजे थोडंफार आम्हालाही होतं ॲज अ मेडिको म्हणून, असं काही नाही. म्हणजे ठीक आहे बाबा, थोडासा विचार तुम्ही स्वतःच्या घरच्यांबद्दल विचार करा. डिप्रेशन आलं तर कधी त्यांना बोला, मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधा. कधी तुमचा एखादा जवळचा मित्र असेल तर त्याला गोष्टी शेअर करा, अगदी जवळचा असेल तरच. अदरवाईज तुम्ही शेअर न केल्यालाच बेटर. कारण की मित्र कसे असते ते आपल्यालाही माहीत आहे आणि विश्वजितलाही माहीत आहे, सगळ्यालाच माहीत आहे कशा असतील. अशा गोष्टी आहेत, म्हणजे फेसअप केल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी होत राहतात, गिव्हअप नाही केलं पाहिजे. दॅट्स ऑल. मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, इमोशनल अशा गोष्टींबद्दल ट्युशन एरियामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांनी काय काय ध्यानात ठेवलं पाहिजे? मेंटल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटल म्हणजे बेसिकली स्ट्रेस घेणारे पोरं. आता ह्यांचं कसं असतंय, फॉर एक्झाम्पल एखादी मैत्रीण नाही चांगली, नाहीच बोलली तर स्ट्रेस घेणार. गरज नाही ना विनाकारण स्ट्रेस घ्यायची.
असं काही फरक पडणार आहे का ती नाहीच बोलली तर तुझं अंगच दुखायलंय किंवा काहीतरी वेगळ्याच गोष्टी व्हायल्यात, मला तापच आली आणि मी लगेच झालो बाबा आजारी पडलो, असं ह्या गोष्टी नाहीत. तर मेंटली तुम्ही स्ट्रॉंग व्हा. एखाद्याच्या बोलण्याने किंवा न बोलण्याने काही फरक पडू द्यायचा नसतो लाईफमध्ये. हे झालं मेंटल. बाकी इमोशनल थोडंफार राहा तुम्ही, जास्त इगो पण नका राहू देऊन, जास्त पण इमोशनल नका. म्हणजे जेवढ्यापुरतं तेवढं, जेवढ्या व्यक्तीला जिथपर्यंत कनेक्ट होते तेवढंच तुम्ही कनेक्ट राहा, असं मला वाटतं. इव्हन आम्ही पण ॲज अ मेडिको म्हणून, आता आमचे ज्युनियर आहेत, आता आम्ही सुपर सिनियर झालो, आमचे सुपर ज्युनियर आले, त्यांची आत्ताच 12 तारखेला आम्ही फ्रेशर पार्टी म्हणजे आयोजित केली होती. आम्ही पण त्यांना जास्त हे करत नाहीत, ते जेवढं बोलतील तेवढंच आम्ही बोलतो. म्हणजे जास्त तुम्ही इमोशनल जेवढं तुम्ही अटॅच होता ना तेवढं मग ते हे होत असते. हो, एक नंबर. कमी अटॅच व्हायला पाहिजे, जेवढं कमी होताल तेवढी चांगली गोष्ट आहे. आणि फिजिकल हेल्थबद्दल काय? फिजिकल तर खूप महत्त्वाचं आहे. शारीरिक हे असणं, शारीरिकरित्या दृष्टिकोनातून सक्षम असणं खूप चांगलं आहे. तुम्ही जर फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे नाही लक्ष दिलं तर मग मेंटल स्ट्रेस हा येणारच आहे तुम्हाला. त्यामुळं तुम्ही रोज सकाळी उठून फिजिकल ॲक्टिव्हिटी वगैरे करा, मन शांत राहील, माइंड स्टेबल राहील. थोडंसं जरा मेडिटेशन करत चला, हे फार महत्त्वाचं आहे. आपलं जे माइंड असते ते खूप थकत चालते आपल्याला. म्हणजे ॲज अ मेडिको म्हणून मी सांगतो की बाबा, ब्रेन एक अशी गोष्ट ज्याला सगळ्यात जास्त म्हणजे 90 to 95% शुगर लेवल लागत असते. मग हे सगळ्या शुगर लेवल जे काही मेंटेन होण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला मेडिटेशन किंवा स्वतःवरती जास्त फोकस करणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की म्हणजे कॉलेजमध्ये आता गेल्यानंतर मेडिकलची जी लाईफ आहे त्याच्यावर काय क्वेश्चन विचारू. तर कॉलेजमध्ये काय मग नवीन मित्र मैत्रिणी बनवलेत का नाही? हो, बनवलेत ना. आता सेकंड इयर आहे आता माझं सध्या. खूप सारे मित्र आहेत, मैत्रीण आहेत. बेस्ट फ्रेंड पण असन? बेस्ट फ्रेंड पण आहेत ना. गर्ल बेस्ट फ्रेंड पण असन? हो, आहेत ना. गर्ल बेस्ट फ्रेंड आहेत का? एक आहे? खूप सारे आहेत. स्पेशल गर्ल बेस्ट फ्रेंड? तशी नाही, तशा खूप आहेत. मग स्पेसिफिकली नाही सांगता येत. गर्लफ्रेंड आहे का नाही मग? गर्लफ्रेंड तरी नाही. आय एम अ सिंगल पर्सन. ओ भाईचा. विचार करूया आपण त्याबद्दल येत्या काळामध्ये नक्कीच. मग आता मेल बेस्ट फ्रेंड कोण आहे कॉलेजमध्ये? मेल बेस्ट फ्रेंड तसे म्हणजे ग्रुपच आहे आमचा. असं द बॉईज नाव दिलं आम्ही, द BOIS बॉईज असा आमचा तो ग्रुप आहे. जवळपास आम्ही 7, 8, 10 पोरं, सगळी सिंगल गँग आहे त्याच्यामध्ये. तेवढेच पोरं आहेत आम्ही, असे आहेत आमचे. तर आता काही क्वेश्चन्स विचारूयात की मेडिकलमध्ये आता गेल्यानंतर वगैरे अशी कुठली फेवरेट मूवी किंवा सिरीज बघितलेली? आत्तापर्यंत आवडलेली सगळ्यात बेस्ट मूवी म्हणजे 12th फेल. 12th फेल ती आता आलेली हो, आत्ता आलेली. जबरदस्त एकदम. मोटिवेशन आहे बॉस, काय मोटिवेशन आहे. सपोर्टिव्ह पार्टनर असला तर आपण आयुष्यात काही करू शकतो असं मला वाटतंय. मग तुम्ही त्या स्ट्रगलमध्ये साथ दिलं पाहिजे. स्वतःच्या म्हणजे दुनिया काही जरी बोलत असली तरी आपण आपल्या लव्हमध्ये सोबत पाहिजे, स्ट्रगलमध्ये सोबत पाहिजे, सगळ्या गोष्टी सोबत केल्या पाहिजे, तरच ते टिकतं. नाही तर मग आजकालचं टाइमपास तुम्हाला तर माहीतच आहे, काय गोष्टी चालतात आणि काय नाही चालत. दिस इज नॉट एक्सपेक्टेड इन ट्रू लव्ह. ट्युशन एरियामध्ये तर लय टाइमपास वगैरे असल्या गोष्टी चालतात. आता मी स्वतः बघतोय तर आता इथं पण आता क्रीडा संकुलमध्ये आलेलो तर त्यांचं ते चाललेलंच आहे काहीतरी टाइमपास. तर आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की नीटमधले मार्क तर सांगितलेच, GF पण नाही तुला, तर आता काही असे क्वेश्चन्स विचारूयात. तर ट्रूथ ऑर डेअर असं सांग मला. ट्रूथ का डेअर? ट्रूथ. कॉलेजमध्ये क्रश कोण आहे तुझी? आता ह्याला असं नाही की ऑप्शन नाही, त्याचं उत्तर द्यावंच लागणार आहे. किंवा नाव नको सांगू, फक्त सिनियर ज्युनियर का तुझ्या क्लासमध्ये? ज्युनियर क्रश आहे का? आत्ताच आली का? नवीनच आली. हो. म्हणजे किती दिवस झाला आलेली? जवळपास आता महिना होत आला. मग तिला बोललाय का नाही कधी? बोलणं तर चालूच असतंय. म्हणजे असं फेस टू फेस बोललाय का? हा, फेस टू फेस बोललोय. रॅगिंग घेतली कधी? रॅगिंग आमच्या कॉलेजमध्ये असं की रॅगिंग नावाचा प्रकारच नाही. म्हणजे एवढे सिनियर, इतके जबरदस्त सिनियर आहेत आणि इतके सपोर्टिव्ह सिनियर आहेत की खरंच कधी कधी असं वाटतं की खरंच आपण बेटर लाईफ जगालोत. म्हणजे ॲज कम्पेअर टू माझे जे मित्र आहेत त्यांच्या कॉलेजमध्ये जी अवस्था आहे रॅगिंगची, तशी आमच्या कॉलेजमध्ये नाही. खरंच खूप ग्रेट सिनियर्स आहेत असं मी सांगतो. मित्रांचे रॅगिंगमध्ये घेतलेले काय करतात रॅगिंगमध्ये नेमकं? रॅगिंगमध्ये काय नसते, फक्त एक बेसिकली आपला इंट्रो असतो, तुझं नाव काय, तुझं गाव काय, तुला नीटला किती मार्क होते, अशा गोष्टी. मग परत म्हणजे आपण कसं बिहेव करतो वगैरे कॅम्पसमध्ये सगळं सिनियर पाहतात आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला जज करायला लागतात की बाबा तुम्ही काय करायला लागले, रिस्पेक्ट दिली पाहिजे. मग ते नियम सांगणार, कॉलेजमध्ये ॲप्रनच्या गुंड्या वरतीपर्यंत लावायच्या, त्याच्यानंतर व्यवस्थित फॉर्मल्स वगैरे घालायचे, खाली असे चप्पल वगैरे घालायचे. म्हणजे हे सगळे नियम असतात काही कॉलेजचे. मेडिकल आपण एक प्रोफेशनल कोर्सला आलो तर प्रोफेशनॅलिटीप्रमाणे राहिलं पाहिजे. तर त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट, जेणेकरून कधी हॉस्पिटलला एखादा पेशंट आला तर तो आपल्याकडे बघून नाही जज केलं पाहिजे त्याने की बाबा हा डॉक्टर आहे का नेमकं कंपाऊंडर आहे असं. दॅट्स वाय
ह्या सगळ्या गोष्टी नियम वगैरे सगळे असतात इंट्रोमध्ये. तसं आमची झाली होती 1-2 वेळेस, पण एवढी पण काही जास्त हे नव्हती त्यांनी घेतली. म्हणजे ॲव्हरेज होती जास्त इन जनरल हां, फक्त असंच हसी मजाक चालू होता. तर तू घेतली कधी रॅगिंग? नाही, मी नाही कधी. आम्ही फक्त इंट्रोला गेलो होतो, हां. पण रॅगिंगचा असा कधी काही विचार. म्हणजे क्रशचा इंट्रो घेतलाय का? इंट्रो तसा ग्रुप बनवून घेतलेला आहे, म्हणजे एक ग्रुपच क्रिएट केला होता ज्युनियरचा आणि त्याच्यावरतीच इंट्रो घेतलेला आहे, म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुपवरती. असं Online का? 100 ज्युनियर आहेत. आता एवढ्या जणांना कुठं इंडिव्हिज्युअली बोलत बसायचं, म्हणून ते मग एकच ग्रुप क्रिएट केला बॅच म्हणून आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे नावं सांगा म्हणलं, तुम्ही कुठून आलाय काय वगैरे. सगळ्यांनी इंट्रो त्याच्यावरतीच दिला, मग मुलं असो किंवा मुली असो सगळ्यांनी. मग क्रशला असं स्पेशली काय बोलतो का ग्रुपमध्येच? स्पेशली तर नाही, म्हणजे इतकं नाही होतं आमचं बोलणं असं जास्त. क्रशला माहिती का तुला ती आवडते? नाही, कधी मलाच सांगणार नेमकं आहे? माहित नाही की सिंगल आहे का कसं आहे, आणि मी विचारलं पण नाही कधी. कधी सांगणार आहे सगळ्या मला? गोष्टी कधी विचारणार आहे? बघू आता तर कुठे 1 महिना झाला येऊन. आता जसं दिवस जातील तसं बघू, जुने होताल तसं. भाऊ ऑल द बेस्ट तुला क्रशसाठी. तर आता आपण एका म्हणजे ट्रूथ आणि डेअर ह्याच्यामध्ये ऑप्शन नव्हता मित्रांनो, नवीन ट्विस्ट आलेला आहे. आता तुला डेअर पण एक करावं लागणार आहे कंप्लीट. तर डेअर असे, तुला कॉल लावायचा आहे कुठल्या तरी मुलीला आणि तिला म्हणायचं मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि लगेच कॉल कट करायचा आहे. लेट्स डू दिस. ठीक आहे, कुणाला पण लाव. चालेल ठीक आहे, करूयात. असं म्हणायचं मला खूप म्हणजे मुलीला लावायचं ना? हो, मुलीला. तिला म्हणायचं की आय वॉन्ट टू से समथिंग टू यू, आणि म्हणजे असं म्हणजे काहीतरी असं इमोशनल म्हणायचं आणि कट करायचं कॉल. तिचा वापस कॉल आल्यानंतर म्हणायचं खूप दिवसापासून मला तुला सांगायचं होतं, असं एकदम बोलायचं की प्रपोज करतोय. पण तिला लास्टला म्हणायचं की काय असं काहीतरी सांगायचं एकदम फनी, म्हणजे की फॉर एक्झाम्पल मी बॅडमिंटन घेतलंय असं वगैरे काहीतरी सांगायचं. आपण खेळूयात कॉलेजमध्ये. हे अशा गोष्टी. लेट्स डू इट. काय पण सांग, तुला जे सांगायचं ते फनी. तसं ज्या मुलीला मी फोन लावणार आहे ती ॲज लाईक सिस्टर आहे मला, तर असून दे का? सिस्टर नाही बाई, सिस्टरला नाही, दुसऱ्या कोणाला तरी लाव. दुसरी एखादी मुलगी कोणाला लावूयात आपण? अशी कुठली गोष्ट आहे जी तुला रिग्रेट होती? रिग्रेट म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा नीट दिली त्यावेळेस मी एक माझा इन्सिडेंट शेअर करतो. 2019ला ज्यावेळेस नीट दिली, माझा स्कोर होता 229 आणि त्यावेळेस कट ऑफ पण कमी होते. तर त्यावेळेस BMSला पण म्हणजे खूप कमी कट ऑफ असायचं आणि आता कसं कॉम्पिटिशन वाढलेलं आणि कट ऑफ पण वाढत चालले. त्यावेळेस माझा मित्र मला म्हणला होता, एक जिगरी दोस्त आहे माझा जवळचा, तो आता फायनल इयर पासआउट झाला आहे. आता तो वायवा वगैरे देतोय, फायनल एक्झाम देतोय ह्याच्या वायवाच्या वगैरे. BMSला आहे तो, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिवला इथं. तर त्यावेळेस माझा नंबर लागलेला प्रायव्हेटला. लागत असताना मी काय म्हणलं की बाबा मला रिपीट करायचं आणि MBBS करायची इच्छा आहे. मग कधी कधी आपले असे मोमेंट असतात की मित्र आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत असतात, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, लक्ष देत नाही. त्यामुळं त्याला कुठंतरी वाटत असतं की बाबा आपला पण मित्र पुढं जावा आणि इमोशनल न होता मूव्ह ऑन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी त्यांनी मला सांगितलं होतं की आपण घेऊयात ॲडमिशन, सोबत आपण डॉक्टर होऊ, सोबत BMS करू, सोबत क्लिनिक टाकू, सोबत प्रॅक्टिस करू, जे काय असतील त्या गोष्टी. पण आजही तो मला मित्र म्हणतोय की मी जरी पासआउट झालेलो असलो ना, जोपर्यंत तुझं BMS होत नाही तोपर्यंत मी तुझ्यासाठी थांबल आणि वेट करेल, तोपर्यंत तू करत राहा तुझं BMS कंप्लीट, तोपर्यंत तो थांबायला तयार आहे माझ्यासाठी. अशी मैत्री लागते. अशी आणि खतरनाक कळायला होती. पण समज लागतो, म्हणजे कळलं पाहिजे की बा आपण आपल्यासाठी कोण काय करते, जवळचा कोण आहे लांबचा कोण आहे, हे त्या काळात कळलं पाहिजे. ते माझं म्हणजे काय, मला हे झालं की कळालं नाही, जाऊ दे आता काय, पण ऐकलं पाहिजे अशा क्षणी. कदाचित आज मी फायनल इयरला राहिलो असतो आणि विश्वजित जसा इंटरव्ह्यू घेतोय, सेकंड इयरला न राहता ॲज अ पासआउट स्टुडंट म्हणून माझा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला असता. तर बघा काय काय एक दिवशी आपल्याला म्हणजे असं वाटतं की हे असं सांगतो, याचं काय ऐकलं पाहिजे ना ऐकलं पाहिजे, बट काय म्हणजे काय टायमिंगमध्ये ना गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या बऱ्या राहतात आणि मूव्ह ऑन केलेलं बेटर असतं. मूव्ह ऑन केलेलं बेटर असते. तर कॉलेजमध्ये कुठले कुठले फेस्टिवल टाईप असते एन्जॉयमेंट वगैरे? कॉलेजमध्ये एन्जॉयमेंट म्हणजे त्याची सुरुवातच आमची होती फ्रेशर्स पार्टीपासून. तर फ्रेशर्स पार्टी झाल्यानंतर म्हणजे जे काही करंट आमचे सिनियर असतील तर ते म्हणजे जे काही GS CS SS वगैरे असतील, म्हणजे SS म्हणजे स्पोर्ट्स सेक्रेटरी, CS म्हणजे कल्चरल सेक्रेटरी, मग ते त्यांच्या अकॉर्डिंगली कॉलेजमध्ये प्रोग्राम डिझाईन करतात. म्हणजे कॉलेजचे डेज असतील, म्हणजे ट्रॅडिशनल डे असतो, त्याच्यानंतर तुमचा बॉलिवूड डे असतो, त्याच्यानंतर तुमचं स्पोर्ट्स डे असतो, असे वेगवेगळे इंडोर गेम्स असतात. नंतर स्पोर्ट्स डेमध्ये पण इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, मग त्याच्यामध्ये क्रिकेट आलं, व्हॉलीबॉल आलं, ह्या सगळ्या मॅचेस आल्या, मग ते सिनियर ज्युनियरच्या मॅचेस झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी डेज झाले.
गॅदरिंगमध्ये पण मग एखादे चीफ गेस्ट वगैरे बोलवतात, त्यांचं मार्गदर्शन असतं. त्याच्यानंतर परफॉर्मन्स असतात, नाटक असतात, खूप सारे फनी मोमेंट्स असतात, असे ह्या प्रकारे इव्हेंट्स असतात. आणि आपले ॲज युजल रेग्युलर शिवजयंती म्हणा किंवा मग अशा सगळ्या गोष्टी ह्या पण होतात. आपल्या इकडं दहीहंडी होते. कॉलेजमध्ये फेस्टिवलमध्ये म्हणजे जे ट्रेडिशनल डेमध्ये असतात, मुली कुर्ती घालतात का साडी घालतात? साडी पण घालतात आणि कुर्ती पण घालतात. अच्छा, तू काय घालतात? ट्रॅडिशनल डे मध्ये शक्यतो मुली साड्याच घालतात आणि मुलं काय घालतात? मुलं कुर्ता वगैरे घालतात. तू काय घातलेलं आहे? मी कुर्ता घातला होता. अच्छा, कुर्ता घातला होता मी. आणि असं म्हणजे क्लासचं जे असतं मॉनिटर काय म्हणतात त्याला? CR क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. ते कोण आहे तुमच्या क्लासचं? ते मुलगी आहे आमच्या क्लासची. म्हणजे टॉपर असते म्हणजे अगोदर मुलगा होता, आता ती मुलगी आहे. म्हणजे अगोदर मुलगा CR होता अगोदर, त्याला ते म्हणजे नको वाटलं, खूपच जास्त लोड पडायला म्हणून ते मुलीवरती देऊन टाकलं. म्हणजे का मुलीवर असं का दिले? लोड काय असतं, काय काम असतं? लोड म्हणजे CRचं खूप गोष्टी म्हणजे अभ्यास कमी कामं जास्त पडलेले असते. म्हणजे ह्याचे त्याचे कामं करा, ह्याचे पैसे गोळा करा, त्याचे पैसे गोळा करा, म्हणजे सगळं टीचरला बोलून आणा, लेक्चर नसेल तर अटेंडन्स लिहून द्या, लेक्चर चालू असताना अटेंडन्स लिहून द्या. हे कुठेतरी थोडं हे होते ना. कॉलेज बंक केले कधी? बंक अरे खूप करतो आम्ही बंक. आता कॉमन ऑफ घेतलेला आहे तरी आम्ही घरी आहेत. बरेच जण घरी आहेत, आता 50% पोरं घरीच आहेत. असं कुठलं फनी रिझन देऊन तू कॉलेज बंक केलं? तर रिझन आणखी दिलंच नाही, तसेच आलो आम्ही. तरी मुलींच्या हॉस्टेलला तरी रेक्टर आहे, आम्हाला रेक्टर सुद्धा नाही. म्हणजे असून नसल्यासारखं आहे ते रेक्टर हॉस्टेलला, पण ते आवजाव घर तुम्हाला असं आहे ते हॉस्टेलला. कधी पोरं जातात आणि कधी येतात. म्हणजे तुला विचारत नाहीत का कुठं काय करतोय काय? विचारत तर नाहीच, कारण कॉमन ऑफ घेतला एकट्यानं जर घेतलं तर मग विचारते टीचर बा कुठं गेला होता काय. मग सांगून द्यायचं काहीतरी, म्हणजे मेडिकल लिव्ह वरती होतो, कुणाचं लग्न तरी होतं वगैरे, असं सांगून द्यायचं. आता हा कॉल लावत आहे याच्या एका मैत्रिणीला, तिला तो म्हणणार आहे की मला तुला काहीतरी सांगायचंय, आणि त्याच्यानंतर कॉल कट करणार. हॅलो हॅलो, बोल ना. दीपाली कुठे आहेस? लायब्ररीमध्ये. लायब्ररीमध्ये. बरं, तुला मला काहीतरी सांगायचं होतं. काय रे? आहे इम्पॉर्टंट एक. आता बघूयात वापस कॉल कट केलेला आहे. कॉल वापस येतोय का बघूयात आता. तर ATKT बद्दल माहिती सांग जरा. ATKT म्हणजे कसं असते माहिती का? तो विद्यार्थी पुढच्या वर्गात ट्रान्सफर होणार, पण जे राहिलेले बॅकचे विषय आहेत ते त्याला नंतर काढावे लागणार पुढच्या युनिव्हर्सिटीला. हे म्हणजे ATKT असतं. आता आमचं असं झालं की आमचा नवीन पॅटर्न आहे NCISM, म्हणजे नॅशनल करिक्युलम असतो इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनचा. NCISMनी जो आमचा नवीन पॅटर्नचा सिलेबस अप्रूव्ह केलेला आहे त्याच्या अकॉर्डिंगली आमचा म्हणजे दीड आणि 1 वर्षाची इंटर्नशिप, असे 5.5 वर्ष BMSचे आहेत. पहिलं कसं असायचं, 4 एक्झाम असायचे युनिव्हर्सिटीचे, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर आणि इंटर्नशिप असं असायचं. आता कसं आहे, 3च इयर आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, जे 1.5 वर्षाचं दीडचं आहे. याच्यामध्ये कसं आहे, जे काही सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट तुमचे 3 सब्जेक्ट निघालेच पाहिजे. 3पेक्षा जास्त जर तुम्ही नापास झाले तर मग तुम्हाला ATKT पण नाही, तुम्ही डायरेक्ट 6 महिने बॅक. अदरवाईज तुमचे 3 सब्जेक्ट निघालेत, एखादा दुसरा राहिला आहे तर तुम्ही ट्रान्सफर होणार, तुम्हाला ATKT देणार ती, नाहीतर मग 6 महिने बॅक 3पेक्षा जास्त गेले असेल तर. असं ही सिस्टीम ATKTची असते, आणि आता इथून पुढच्या सगळ्या बॅचेसला ती लागू होणार. असं असते ATKTची सिस्टीम. तर फ्रेशर पार्टी कशी होती तुझी? आता आम्ही ज्यावेळेस ज्युनियर होतो फर्स्ट इयरला, आमच्या करंट सिनियरनी एकदम जबरदस्त पार्टी दिली होती. म्हणजे टास्क असे होते की आपण म्हणजे आपल्याला माहीत नसते टास्क, आपण समोर जायचं, असे बलून ठेवलेले असतात, बलूनला सुईनं फोडायचं आणि बलूनमध्ये जे टास्क असेल ती चिठ्ठी उचलायची आणि त्या चिठ्ठीमध्ये टास्क असेल ते करायचं. म्हणजे मग ते टास्क असे असतात, कुणाला तरी मग साडी घालून नाचायला लावणार, लावणी करा म्हणणार, किंवा मग काही जणांना असे टार्गेट असतात ज्यांना सिनियर चॉईस असते. म्हणजे चिठ्ठी फोडायची, त्याच्यामध्ये सिनियर टास्क लिहिलेला असते, मग ते सिनियर देणार, मग काय पण देणार सिनियर, नागिन डान्स कर म्हणणार, लोळत ये म्हणणार खाली, असं काय पण असते, फनी असते. पण ते मग मला असं टास्क आलं होतं की भीक मागायची होती मला, म्हणजे कटोरा घ्यायचा, म्हणजे मी फोडलं आणि त्याच्यावर तसा टास्क आला होता की आता भीक मागायची. मग मी काय केलं, घेतलं कटोरा आणि चालू केलं म्हणायला, देवाच्या नावानं वाडगम आहे, थोडंसं दे, लेकरं बाळाचं पोट भरायचं आहे, असं तसं चालू केलं. टीचरकडे गेलो, टीचरपासून पाठीमागं आलो, मग सिनियरकडे गेलो, मग सिनियरला म्हणलं ऑनलाईन बी चालेल, स्कॅनर आहे. तेवढेच झाले 50 रुपये गोळा. मग गेलो, मग मस्तपैकी डान्स केला, डीजेवर गाणे डान्स लावला त्यांनी. डान्स हा करायचाच असतो कंपल्सरी, आला नाही तरी करावाच लागतो, हे मात्र आहे. असं माझं टास्क होतं. आणखीन भारी टास्क होते. पेपर डान्स असतो. पेपर डान्स म्हणजे पेपर ठेवलेला असतो खाली, ते पेपर म्हणजे छोटा होत जाणार, त्याच्यावरती डान्स करायचा आपण, म्हणजे तेवढ्याच स्पेसमध्ये तेवढ्याच जागेत त्या पेपरवरती डान्स करायचा. ते छोटा करत राहणार सिनियर, त्याच्यावरती डान्स करायचा, त्याला पेपर डान्स म्हणतात.
नंतर खुर्ची ठेवलेली असते रिकामी. एका मुलीला तर असा टास्क आला होता की खुर्ची ठेवली होती रिकामी आणि प्रपोज करायचं होतं. म्हणजे खुर्चीवर कोणच नव्हतं पण त्या खुर्चीला प्रपोज करायचं होतं. असं असे भारी भारी टास्क असतात, म्हणजे फनी असतात, इंटरेस्टिंग असतात, एकदम भारी. आणि अजून डेजचा अनुभव, डेज तर एकदम भारी. म्हणजे बॉलिवूड डेमध्ये कोणतरी कोणाची तरी ॲक्टिंग करते असं, म्हणजे नवीन नवीन सेलिब्रिटी वगैरे बनून येते. ट्रॅडिशनल डे असते, मग गेटअप करणार, साऊथचं करणार कुणी, कुणी नॉर्थचं करणार, कुणी महाराष्ट्रीयन करणार, कुणी वारकरी करणार. आमच्या एका सिनियरने एकदम जबरदस्त केलं होतं ती, म्हणजे एकदम भारी. मला खूप आवडलं होतं. मावळ्याचा लुक केला होता त्या सरांनी. आमचे भारी सिनियर आहेत ते एकदम. सध्या आमच्या कॉलेजचे GS आहेत ते, एकदम भारी केलं होतं. मावळ्याचा लुक केला होता त्यांनी, खूप आवडलं होतं मला. असं आहे, अशी लाईफ असते. तर भारी आहे. तुम्ही पण BMSला या, कुठं तरी या, फक्त BMSलाच नाही, डॉक्टर व्हा. मेन टार्गेट तेच आहे की डॉक्टर व्हायचं आहे. मग ते कुठला का असं ना, सगळ्या गोष्टी स्किलवर आहेत बघा मित्रांनो मैत्रिणींनो. स्किल डेव्हलप केला तर तुम्हाला कुठेही मान आहे. मग तुम्ही फक्त एवढं करायचं की BMSला आहेत म्हणून क्वेश्चन येऊ द्यायचा नाही की आपल्याला कोणीतरी. तेवढं तुम्ही नॉलेज वाढा की तुम्हाला जज नाही केलं पाहिजे कोणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बस. आजकाल BMS MBBS पेक्षा जास्त काय काय कमावलं आयुर्वेदामध्ये खूप काही. आता लिटरली सांगतो, आमची एक थोड्या दिवसापूर्वीच कृषी विद्यापीठमध्ये आमची ट्रिप गेली होती राहुरीला. आमच्या इथून जवळ आहे, 100 किलोमीटर आहे. तर तिथं आम्ही वेगवेगळे वनस्पती पाहिले, आयुर्वेदिक जे वनस्पती असतात, द्रव्य वगैरे असतात ते पाहिले. आणि वापस येताना एक डॉक्टर रामदास आव्हाड सर म्हणून आहेत, त्यांचं एक कोपरगाव तालुक्यामध्ये खूप मोठं सेटअप आहे. त्यांच्या दोन्ही मुली BMS आहेत आणि MD आहेत ते पण. तर ते जे सर आहेत तिथं प्लेन BMS आहेत, पण जवळपास त्यांचं 7 ते 8 कोटीचं सेटअप आहे. ते एकटे डॉक्टर असे आहेत, त्यांच्या दवाखान्याच्या समोर स्किनचा स्पेशालिस्ट आहे MBBS करून. तो सरनी त्या फक्त सरनी जर टाकलं त्वचा रोग आणि त्वचा विकार तज्ज्ञ, तर ते अर्धे पेशंट त्यांच्या माझ्याकडे येतील असं सरांनी सांगितलं होतं. एकटे सर असे आहेत जे अख्ख्या कोपरगावमध्ये BMW मध्ये फिरतात, अजूनही ते समोरचे डॉक्टर स्कूटरवर येतात असं सरांचं म्हणणं. म्हणजे दिस इज द पॉवर ऑफ आयुर्वेद. श्रद्धेने केलं तर खूप आहे. आता त्या सरांना 36वा वर्ष आहे प्रॅक्टिसमध्ये, पण 7 ते 8 कोटीचं सेटअप आहे. आम्ही पाहिलं, छोटीच आहे बिल्डिंग, त्याच्यामध्ये त्यांचं सेटअप आहे 1 नंबर. आणि दिल्लीवरून म्हणजे खूप लांबून लांबून असे राजस्थानवरून वगैरे साऊथवरून सुद्धा पेशंट त्यांच्याकडे येतात. खूप चांगली ट्रीटमेंट आहे. आमच्या इकडे एक प्रोसिजर असते जगलर व्हेन रक्तमोक्षण. जगलर व्हेन म्हणजे इथं असते, तुम्हाला माहीत असेल, इथं नेकच्या अक्रॉस ती व्हेन असते. तर तिथून आम्ही म्हणजे जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड असते बॉडीचं, आमच्या इकडे एक लीच म्हणून प्राणी असतो, त्या लीचला आम्ही बॉडीवरती सोडतो. लीच काय करतो, ब्लड सक करतो डिऑक्सिजनेटेड. ते ब्लड सक केल्यामुळे काय होते, जे अशुद्ध रक्त आहे पूर्ण बॉडीचं, त्याच्यामुळे पूर्ण बॉडीची शुद्धता होती. मग ते जगलर व्हेन रक्तमोक्षणसुद्धा त्या ठिकाणी होते. आणि सेलिब्रिटीची सुद्धा ट्रीटमेंट सरांनी केलेली आहे. एवढं खतरनाक सरांचं हे. आणि राष्ट्रीय आयुर्वेद गुरु आहेत सर. जवळपास आयुर्वेदातले नाही म्हणलं तर एक 700-800 पुरस्कार त्यांना आहेत, सन्मानित केले गेलेले आहेत. ते 5-5, 7-7 लाखाचे असे त्यांच्याकडे फ्रेम केलेले हे आहेत सर्टिफिकेट्स आणि हे आहेत. म्हणजे एवढं भारी आहे. म्हणजे स्कोप आहे. स्कोपनी जर तुम्ही यायला गेलं तर खूप काय. तुम्ही असं काय नाही, तुम्ही ॲलोपॅथी पण करू शकता, पण तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल की आपल्याला खरंच आयुर्वेदा करायचं, कारण बरेच लोक आता आयुर्वेदाकडे पण वळणार आहेत. फ्युचर खूप हे आहे, केमिकल जमानाच नाही राहणार पुढच्या वेळेस, सगळं बरबाद होणार आहे पूर्ण. कारण की नॅचरल स्पीसीजच राहत नाहीत, सगळे डिस्ट्रॉय होत चाललेत, कुणी केअर करत नाही चालले नेचरची. आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर वाढत चाललेत. लोक म्हणजे कामाकडे जास्त लक्ष आहे, लाईफस्टाईलकडे लक्ष नाही. त्याच्यामुळे ते लोकांना असं म्हणजे इन्स्टंट पाहिजे वाटायला सगळं. पण ते इन्स्टंटचा जमाना मला नाही वाटत पुढं चालून राहील म्हणून, कारण आयुर्वेदा हे येणारच आहे पुढं. आयुर्वेदा सगळ्याचा बाप आहे असं वाटतंय मला खरंच. कारण की एन्शियंट एरामध्ये आपण तेच बघायचो, म्हणजे वैद्यबुवा असायचे पहिलं. इवन आपल्याला आजकाल आजी वगैरे आपल्या घरात सांगतच असतात की बाबा हे झालं तर कशाला दवाखान्यात जातो, घे की मी सांगते काय सांगायला काय नाही. तर ते त्यांना माहीत असतं, त्यांना किंमत माहीत असते जुन्या लोकांना की आयुर्वेदा नेमकं काय आहे. घरातच सगळं असतं, स्वयंपाकघरात आपल्या. असं आहे. दॅट्स इट. एक नंबर भाई. मी असं सांगत होतो की म्हणजे आपलं ज्यावेळेस UG कंप्लीट होईल तर PGच्या भानगडीमध्ये पडण्यापेक्षा किंवा MD किंवा MS करण्यापेक्षा खूप सारे डिप्लोमॅट कोर्सेस असे आहेत की जे आपली लाईफ बनवू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल BMS केल्यानंतर PGDMS नावाचा एक कोर्स असतो. म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिसिन. म्हणजे त्या इमर्जन्सी मेडिसिनमध्ये तुम्हाला जेवढे क्रिटिकल केअरचे जेवढे पेशंट आहेत ते सगळे कसे हँडल करायचे. म्हणजे लिटरली तुम्ही विचार पण करू शकणार नाही की BMSचा एखादा डॉक्टर इंट्युबेशन करू शकतो. इंट्युबेशन म्हणजे पेशंटला ज्यास आपण व्हेंटिलेटरवर घेतो, प्रोसेस जी आहे व्हेंटिलेटरवर घेण्याची, त्यावेळेस जे क्रिटिकल प्रोसिजर होत्यात त्यासुद्धा प्रोसिजर तुम्हाला PGDMSमध्ये शिकायला भेटतात. आणि तुमचे बर्नचे पेशंट असू द्या किंवा रोड ट्रॅफिकचे असू द्या किंवा कार्डियाक इमर्जन्सी असू द्या, ज्याला कोणाला कार्डियाक अरेस्ट आला, असे पेशंट तुम्हाला PGDMS केल्यानंतर हँडल करायला भेटतात. आणि ते करून आपण आपलं क्रिटिकल केअर युनिट चालू करू शकतो कुठल्याही ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागाचा प्रॉब्लेम असा आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र तर सगळीकडे आहे, डॉक्टर तिथं सगळेच आहेत,
पण एखादा कुठे ॲक्सिडेंट झाला किंवा एखादी पॉयझनची केस आली तर ती कधी कधी इग्नोर केली जाते किंवा हँडल केली जात नाही. तर मग तशा केसेसमध्ये आपण ॲज अ प्रायव्हेट आपलं ट्रॉमा केअर सेंटर चालू केलं आणि तशा फॅसिलिटी जर आपण कमी पैशामध्ये दिला तर ऑब्व्हियसली 100पैकी कमीत कमी 30 तरी पेशंट 40 तरी पेशंट आपण रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचे रोज मरायला लागलेत. मला एक सांगा, एखादं गाव आहे तिथं आपण चालू केलं, नॅशनल हायवे आहे, नॅशनल हायवेवरती जाताना एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तिथून तुमचं भारी मोठं हॉस्पिटल क्रिटिकल केअर युनिट 100 किलोमीटर लांब आहे, तर ती जाऊस तरच पेशंट मरणार आहे ना. त्याची लाईफ राहील का सांगा बरं मला? लाईफ राहणारच नाही ना. तर तुम्ही हे विचार करण्यापेक्षा तुम्ही ग्रामीण भागामध्ये जिथं जिथं नॅशनल हायवे कनेक्टेड आहे त्या ठिकाणी तुम्ही ट्रॉमा केअर युनिट चालू केलं, जबरदस्त एकदम अमेझिंग चालणार आहे तुमचं, काहीच विषय नाही. असं आहे. BAMS ला सर्जरी करायची परमिशन असते का? सर्जरी करायची परमिशन आहे जवळपास. आता ENT मध्ये इयर, नोज आणि थ्रोट ह्या सगळ्यात सर्जरीज आहेत. ॲनोरेक्टल सर्जरीज आहेत, म्हणजे ॲबडॉमन म्हणजे स्टमकच्या खालून जेवढ्या सर्जरीज आहेत तेवढ्या सगळ्या सर्जरीज आम्हाला अलाउड आहेत. फक्त कार्डियक सर्जरी आणि वरच्या जे न्यूरो सर्जरी आहेत त्या फक्त आम्हाला अलाउड नाहीत. बाकी आम्ही सर्जरी सगळ्या करू शकतो. जवळपास 55 टाईप्स ऑफ सर्जरी आहेत ज्या आम्ही करू शकतो. तू MD करणार आहे का नाही मग? तसा विचार माझा डिप्लोमॅट कोर्सच करायचा आहे, PG, कारण की ऑलरेडी मी 2 वर्ष नीटच्या रिपीटमध्ये घातलेले आहे. त्यामुळे असं मला वाटतं की डिप्लोमॅट कोर्स इज द बेटर ऑप्शन. त्यांना पण सांगतो, तुम्हाला पण, की ज्यांनी रिपीट केले आणि ज्यांचा समजा BMSला तुमचा नंबरला कुठेही असू द्या, PG करण्यापेक्षा तुम्ही डिप्लोमॅट कोर्सेस करा, त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करा. खूप आहेत, म्हणजे जवळपास CCH म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन चाइल्ड हेल्थ केअर आहे, DCH आहे, डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ केअर, किंवा तुमचे कॉस्मेटॉलॉजी आहे, स्किन डिसऑर्डर आहे, त्याच्यामध्ये पण आपण करू शकतो. स्किनमध्ये तर कसलं भारी आहे, एखादा जर BMS डॉक्टर जर स्किनमध्ये स्पेशलायझेशन करत असेल तर ते तिप्पट चौपट छापल की पैसा ग्रामीण भागात जर त्यानं ती चालू केलं तर. असं आहे, स्पेशालिटी युनिट तुम्ही ग्रामीण भागात चालू करा, हे माझं म्हणणं आहे. डिप्लोमॅट कोर्सेस करून PG करा तुम्ही, पण मग PGमध्ये वर्ष वाया घालण्यापेक्षा डिप्लोमॅट कोर्सेस करून प्रॅक्टिस चालू ठेवत PGची तयारी करा, हे पण बेटर ऑप्शन असू शकतं. माझं पर्सनली तर माझी तर इच्छा नाही आहे PG करायची, कारण मी डिप्लोमॅट कोर्सेसवरतीच फोकस करणार. आणि मग BAMS ला पेमेंट किती असते? पेमेंट तसं जर आपण MO म्हणून कुठं जॉईन झालो, मेडिकल ऑफिसर म्हणून, तर तिथं कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, मेडिकल ऑफिसर म्हणून प्रायमरी हेल्थ सेंटरला पोस्ट असतात. जवळपास 85 ते 90 हजारपर्यंत अशी पे स्केल असते तिथं. म्हणजे ॲज कम्पेअर टू MBBS, एखादा MBBSवाला MO असेल तर त्याला 1,25,000 ते 1,50,000 पर्यंत पेमेंट असते, आणि BMSचं पाहायला गेलं तर 85-90 पर्यंत असते, विच इज गुड, चांगलं आहे. म्हणजे आहे, परमनंट जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब, आणि लाईफ पण तशी आहे. पण तुम्हाला तेवढे पेशंट नाही पाहायला भेटणार, कारण की तुमचं कसं ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग असली तर तुम्हाला तेवढे क्रिटिकल पेशंट हँडल नाही करणार. त्यापेक्षा तुम्ही तुमचं वेळ लागू द्या, पण मग तुमचं एक प्रायव्हेट सेटअप करा, कुणाच्या तरी अंडर राहण्यापेक्षा स्वतःच एक चालू करा, हे मला असं वाटतं. अशी कॉलेजमध्ये म्हणजे हॉस्पिटल पण असेल कॉलेजमध्ये? हो, हॉस्पिटल आहे ना आमचं, खूप मोठं आहे. म्हणजे सगळे डिपार्टमेंट्स आहेत आमच्याकडे. ऑर्थोपेडिकचं आहे, त्याच्यानंतर पेडॅट्रिकचं आहे, तर असे भरपूर आहेत. सर्जरीचं तर खूप मोठं आहे आमच्याकडे. सगळ्यात जास्त गायनॅकचे पेशंट आहेत. म्हणजे लिटरली कोरोना काळामध्ये तर असं होतं की तिथं आमच्या ह्याला PHC असून पण आमच्या कॉलेजच्या हॉस्पिटलला जवळपासचे जेवढे गाव आहेत तिथल्या सगळ्यांच्या डिलिव्हरीचे जे पेशंट आहेत, कोविड काळामध्ये जवळपास रोजच्या नाही नेमलं तर एक 20-22 म्हणजे 15-20 तर डिलिव्हरीज करायचोच आम्ही कोविडच्या काळामध्ये. असं गायनॅकच्या बाबतीत खूप चांगलं आहे. आमच्या कॉलेजला PGसुद्धा आहे, म्हणजे 12 सीट आहेत PGच्या, MDच्या 6 सीट आहेत आणि MS च्या 6 सीट आहेत. MS जनरल सर्जरीच्या 6 आहेत आणि MD गायनॅकच्या त्या 6 आहेत. अशा 12 सीट्स आहेत. PGचं पण आहे आमच्या कॉलेजला. कधी पोस्टमॉर्टम केलंय तू? पोस्टमॉर्टम नाही केलं, म्हणजे ते डिसेक्शन डिसेक्शन केलंय. हो ना, आमच्या पूर्ण बॅचने, आमचं जवळपास वर्षभर चाललो. पण लिटरली डिसेक्शन असं होतं, आमच्या अॅनाटॉमीचे सर असे होते, एक फनी मुवमेंट सांगतो की म्हणजे ते डिसेक्शन हॉलच्या आतमध्ये यायच्या आधीच बाहेर थांबलेले असायचे. येतंय, वाचलंय, येत असेल तर मध्ये ये, नसेल तर बाहेर जा. डायरेक्ट ते म्हणजे कोलून द्यायचे, नाही तू नको येऊ, मला नाही फरक पडतो, तुला येत असेल तर तू बॉडीला हात लाव. कारण आपल्याला काही येतच नाही ना, आपण त्या बॉडीला हात लावतोय म्हणजे डिसरिस्पेक्ट करतो ना. एखाद्यानं बॉडी जर डोनेट केलेली आहे डिसेक्शनसाठी, तर मग आपल्याला काही येत नाही ना, आपण उगाचच त्याला कुठेही काही त्याला आपण हे करायला लागलेत, मारायला लागलेत त्याला कट, म्हणजे ते डिसरिस्पेक्ट केली ना आपण त्या बॉडीची किंवा प्रोफेशनची. त्यामुळं जर आपल्याला व्यवस्थित आपण वाचलं असेल तरच तुम्ही एंटर करा, व्यवस्थित हे करा. आता आमच्या बॅचनी आम्ही लंग्स डिसेक्ट केले होते, हार्ट काढलं होतं आम्ही, त्याच्यानंतर आम्ही स्टमक काढलं होतं, आणि आम्ही स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन एवढं काढलेलं आहे बॉडीमधून आम्ही डिसेक्ट केलं. जवळपास वर्षभर चाललो, म्हणजे एकदम भारी वाटायचं. पहिल्यांदा तर पहिल्या दिवशी 7-8 पोरी चक्करच येऊन पडल्या फॉर्मलिनच्या वासामुळं. आणि जे पिऊन लोक असतात ते आम्हालाच बॉडी काढायला होते. म्हणजे एक स्टोरेज टँक असतो मोठा, त्या स्टोरेज टँकमध्ये बॉडी ठेवलेली असती, म्हणजे 2 बॉडी असतात. मग ते मध्ये ते हे टाकायचं, मोठा रॉड असतो ते टाकायचा, त्याच्याने बॉडी वरती उचलायची, वरती उचलून 2 जणांनी पाय धरायचे, 2 जणांनी हात धरायचे, आणि तसं ते बाहेर काढून ते बेंचवरती घ्यायची. म्हणजे
वेट इतकं असतं ना त्या बॉडीचं, म्हणजे नॉर्मली जिवंत माणसामधलं वेट आणि त्या डेड बॉडीमधलं वेट, कारण ते पूर्ण फॉर्मलिनमध्ये वगैरे ठेवल्यामुळे ते जड पडायला लागते, थंड पडते ना, रिगर मॉर्टिस म्हणतो आपण त्याला, म्हणजे एकदम असं कोल्ड ह्याच्यामध्ये ठेवल्यामुळे ते एकदम हे झालेली असते बॉडी, ते जड वाटते एकदम. उचलायलाच एक 7-8 पोरं लागतात त्याला, असं आहे. त्याच्यामुळं मग ते घेणं, टेबलवरती घेणं, मग त्याच्यानंतर सगळे तिथं गोळा होणं, मग टीचर येणं, क्वेश्चन करणं, मग करणं, असं म्हणजे खूप भारी एक्सपिरियन्स आहेत आमचे. कॉलेजमध्ये आणि विषय असा, कधी कधी पोरं पण घाबरायचे, कारण आमचं पहिलं कॅम्पसमध्ये हॉस्टेल असायचं. तर कॅम्पसच्या तिकडे एक मंदिर आहे आमचं कॅम्पसमध्ये, तिथंच बाजूला अॅनाटॉमी डिसेक्शन रूम आहे कॅम्पसच्या तिथंच. तिथे पोरं जायला घाबरायचे रात्री, म्हणजे एकदा सवय लागली काय वाटत नाही, पण स्टार्टिंगला पोरं घाबरतात. असं असं आहे, नवीन नवीन पाहिलेलं असतं ना, काही काही लोकांनी डेड बॉडी पाहिलेली पण नसती, म्हणजे गेलेले पण नसते जवळ. ते पहिल्यांदा पाहिली तर त्यांनाही थोडंसं सफोकेशन होते, म्हणजे वाटत नाही किंवा थांबावं असं म्हणून. एक डेड बॉडी किती विद्यार्थ्यांमध्ये असते? आता आमच्या वेळेस आमच्या कॉलेजला आहेत 3 डेड बॉडी होत्या. एक तर आमच्या सिनियरने डिसेक्ट केलेली होती, 2 बॉडीज होत्या, त्यापैकी एक फिमेल होती आणि एक मेल होती. आता आम्ही मेल बॉडी डिसेक्ट केली. आमची 25-25ची 50ची बॅच आहे, तर बॅच ए आणि बॅच बी, बॅच ए मध्ये 25 आणि बॅच बी मध्ये 25. त्यामध्ये प्रत्येकाला रोल नंबर वाईज चान्स भेटणार, की बाबा तू एवढा पार्ट आहे, तू एवढा डिसेक्ट कर. डिसेट करायचं. कर म्हणजे काय करायचं नेमकं? डिसेक्ट करायचं म्हणजे कट द्यायचे बॉडीला, इन्सिजन घ्यायचं. म्हणजे एखाद्यानं समजा आता माझा रोल नंबर 1 आहे, तसंही माझा रोल नंबर 1 आहे बॅचमध्ये, सुरुवात माझ्यापासूनच होणार. म्हणजे सरनी जर म्हणलं द्या बाबा त्याला कट करायला, द्या नाईफ, द्या स्काल्पल वगैरे द्या, घ्यायचं, आणि सर सांगणार बाबा तू इथून एवढा इथपर्यंत इन्सिजन घे. मग मला इथून एवढा इन्सिजन घ्यायचा, ते पूर्ण ओपन करायचं, ते फ्लॅप ओपन केल्यावर सेकंड रोल नंबरला द्यायचं. म्हणजे पुढे ते कंटिन्यू होतं ना, ग्रुप आहे, म्हणजे प्रत्येकाला चान्स भेटतो डिसेक्ट करायचं, आणि प्रत्येकाने केलंच पाहिजे, कंपल्सरी असतं. कारण की काय होते, म्हणजे तुम्ही जर हात नाही लावला, तुम्ही घाबरत चालाय, तुम्ही डेअरिंग करा, मला डेअरिंग करायचीच आहे ना. तुम्ही कधी मग तुम्ही साधी डिसेक्ट नाही करणार बॉडी, तर तुम्ही पुढं इंटर्नशिपला गेल्यावर एखादा ॲक्सिडेंटचा पेशंट आला, पुन्हा म्हणणार का नाही मला सुचर घ्यायला येत नाही, टाकेच द्यायला येत नाहीत, असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही हात लावा, तुम्ही ते व्यवस्थित अनुभव घ्या त्याचा, असं काही नाही, प्रत्येकाला करायला भेटतं ते. मेडिकल कॉलेजमध्ये आता समजा असं काय म्हणतात त्याला, एखादी डेड बॉडी वगैरे हे कुठनं येतात नेमकं? म्हणजे आता एखादा डेड पेशंट असेल, म्हणजे कुठला तरी ॲक्सिडेंटचा असेल किंवा एक्सपायर झालेला असेल, म्हणजे कॉज ऑफ डेथ जर असं अननोन असेल, तर मग ते रिलेटिव्ज वगैरे जे असतात त्यांच्या परवानगीनुसारच त्या गोष्टी होतात. असं आपण विदाऊट परमिशन कुठलीच, आता समजा त्याला आपला कॉलेजचं हॉस्पिटल आहे, कॉलेजचं हॉस्पिटलने एखादा पेशंट जर एक्सपायर झाला ऑन ट्रीटमेंट, लाईन ऑफ ट्रीटमेंट देताना, आणि आपण त्याची डेड बॉडी जर कॉलेजला वापरतो, तर दॅट इज इलिगल. मग ते त्याला खूप प्रोसिजर असतात, म्हणजे पूर्ण त्याचे ऑन पेपर बनवावे लागते, म्हणजे परमिशन घ्यावी लागते नातेवाईकांकडून, त्यांचा स्टॅम्प घ्यावा लागतो, त्याच्यानंतर त्यांची साईन, कन्सेंट लेटर असतं ते घ्यावं लागतं. खूप साऱ्या प्रोसिजर आहेत, त्या प्रोसिजरच्या अकॉर्डिंगच सगळ्या गोष्टी होतात. डेड बॉडी मग त्यांची जर इच्छा असेल किंवा द्यायची, अगोदर आपण मागणी घालायची किंवा असं असं डिसेक्शनसाठी बॉडी लागणार आहे, त्यांची जर इच्छा असेल, ते जर हो म्हणत असतील, तर आपण घेऊन टाकायची. मग ते कॉलेज प्रोसिजर करते, फाईल वगैरे बनवते, पेपर बनवते, आणि ती बॉडी. तुझ्यासमोर कधी कुणाची डेथ झाली का? हो, झालेली आहे ना. आता फर्स्ट इयर झाल्यानंतर मी 3 महिने इथं लातूरमध्ये एक फेमस हॉस्पिटल आहे, युनिक मल्टी स्पेशालिटी म्हणून, तर तिथं मी 3 महिने ICUला ऑब्झर्वेशन केलं होतं. म्हणजे लिटरली कॉलेज चालू झालं तरी मी कॉलेजला नव्हतो गेलो, पण मी प्रॅक्टिस चालू केली फर्स्ट इयरपासूनच. मग पहिले 20 दिवस तर मला असं काही हात लावू दिला नाही कोणत्याच पेशंटला, फक्त मी म्हणजे फाईल्स बघायच्या किंवा कोणत्या पेशंटला काय अँटीबायोटिक चालू आहे तेवढं. मग लिटरली असं झालं की पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी आलो होतो, त्याच दिवशी एक मेमोडियन पेशंट होता, आणि म्हणजे तो म्हणजे हे होता, अल्कोहोलिक होता, तो क्रोनिक अल्कोहोलिक वगैरे होता, त्यामुळे त्याचं लिव्हर वगैरे थोडं डॅमेज झालं. मग तो माझ्यासमोरच गेला ICUमध्ये, आणि लिटरली त्या दिवशी मी पहिली ICUमधली डेथ पाहिली. म्हणजे घेऊन जाताना वगैरे सगळ्या गोष्टी, नातेवाईक कसे रडत होते, ICUमध्ये घुसत होते, म्हणजे खूप गर्दा करतात. ती माझी फर्स्ट डेथ होती जी मी पाहिली होती अल्कोहोलिक पेशंटची, असं असते. मग नंतर ते सगळ्या प्रोसिजर करणं, डेथ सर्टिफिकेट, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं नातेवाईकांना सांगणं खूप म्हणजे खूप क्रिटिकल असते. नातेवाईकांना एक्सप्लेन करणं की नाही बाबा आता तुमचा पेशंट गेलेला आहे, आणि नाही म्हणजे खूप वेळासारखं करतात, लिटरली मध्ये घुसून येतात आणि रडायला लागतात डेड बॉडीपाशी जाऊन. म्हणजे त्यांना सांभाळावं लागतं आपल्याला. तिथं कुणी RMO असेल, म्हणजे रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलचा, तर त्याला खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. नातेवाईकांना समजून सांगावं लागतं की नाही आता पेशंट नाही, पेशंट इज नो मोर. म्हणजे असतंय ना, समजून घेऊ शकतोस आता काय भावना असतात. एखादा जर व्यक्ती समोर मेला आहे आणि त्याचे जर नातेवाईक तिथं हंबरडा फोडायला लागलेत की नाही बाबा आता भेटायचं, पण काही कारणांमुळे आपण त्यांना जाऊ देऊ शकत नाही, कारण एक्झामिनेशन करावं लागतं. डेथ झाल्यानंतर पण काय कंडिशन होती मेन्शन करावं लागतं हिस्ट्रीमध्ये, की ऑन डेथ म्हणजे टाईम ऑफ डेथ काय, त्या टायमिंगला पेशंटची काय कंडिशन होती, ते सगळं एक्झामिनेशन करून पेपरवरती लिहावं लागतं. तर त्यासाठी नातेवाईक आपण मध्ये येऊ देऊ शकत नाही. तर
हे तर काहीच नाही, हे तर प्रायव्हेट हॉस्पिटलचं झालं. पण इंटर्नशिप ज्यावेळेस चालू होईल आमची, त्यावेळेस आमची ज्यावेळेस सिव्हिलला पोस्टिंग लागेल 6 महिन्याची, त्यावेळेस खूप डेंजर पॉयझनिंगच्या वगैरे केसेस असतात. तर खूप डेंजर म्हणजे लिटरली म्हणजे हँडल करू शकत नाही. इमोशनल तुम्हाला होऊन जमतच नाही तिथं, खूप हे होतं. सुसाईड वगैरे असं रॅगिंगचं अजून एक रॅगिंगचं एक ॲड करा वाटतं परत. रॅगिंग तुमचे सिनियर घेते त्याचा अर्थ त्याच्या मागचं तुम्ही म्हणजे राग धरून नाही बसायचं. ते रॅगिंग फक्त एका कारणासाठी असते, तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग व्हावं म्हणून. तुम्हाला किती जरी कोणी शिवाय दिला, उद्या चालून तुम्हाला एखादा कम्प्युटर म्हणला, काय सर तुम्हाला काय येत नाही, तुम्ही तर BMS आहेत की तुम्हाला काय, तुम्ही MBBS आहेत, तुम्हाला एवढ्या प्रोसिजर येत नाहीत, मग त्याला तुम्ही शिवाय देणार आणि तुम्ही त्याच्या अंगावर जाणार का? पेशन्स सगळ्यात महत्त्वाचं असते. पेशन्स यावा आणि इमोशनली स्ट्रॉंग व्हावं म्हणून तुमची रॅगिंग घेतली जाते. असं नाही की तुम्हाला त्रास द्यायचं किंवा तुम्हाला लगेच परेशान करायचं, टार्गेट करायचं, हे त्याचा मोटिव्ह नसते. तुम्हाला इमोशनली मेंटली सिनियर तुमचे स्ट्रॉंग बनवत असते, जेणेकरून तुम्हाला समोरच्याला बोलता यावं. असं ह्या गोष्टी असतात. म्हणून कधीच सिनियरचं राग करायचं नाही. ते करत असतात ते आपल्यासाठीच. नंतर तुमचं एकदा फर्स्ट इयर कंप्लीट झालं की त्यांच्यासारखं फ्रेंडली तुमच्यासोबत कोणच राहत नाही. आमच्यासोबत जसे आमचे सिनियर होते फर्स्ट इयरला असताना, त्याच्यापेक्षा ते चौपटपटीनं असते आम्हाला हेल्प करतात. इतके जबरदस्त सिनियर्स आहेत. म्हणजे माझा तर अनुभव आहे, एक्झामच्या टायमिंगला खूप म्हणजे खूप हेल्प होती. तुम्ही जर क्रॉस घ्यायचं ठरवलं तर ते तुम्हाला कुठंच चालू देणार नाहीत. मग एकतर तुम्हाला लेक्चर होत नाहीत मेडिकल कॉलेजमध्ये, आणि तुम्ही जर सिनियरला मग मागायला गेले दे मला टिक मार्क करून एक्झामसाठी काय काय, आणि त्याच्यानं तुमचं जर क्रॉस असलं तर मग तर विषयच संपला भाऊ तिथं. असं आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं चांगलं होता होईल तेवढं राहा तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये. सगळ्याला धरून चला, हो गोड गोड बोलून चालायचं. आता आम्ही तसंच चालतो. आता 2 मिनिटात आम्हाला हेल्प, फक्त कॉल केला की लगेच. म्हणजे माझा एक इन्सिडन्स सांगतो. त्या दिवशी मला घरी यायचं होतं, तर मी हॉस्पिटलला जिथं प्रॅक्टिसला जातो, तर तिथल्या लॅबवाल्याला म्हणलं भाऊ मला गाडीवर सोडतो का बसस्टँडला, माझ्याजवळ वज आहे. तर मी फक्त सिनियरला कॉल केला, फायनल इयरचे जवळचे सिनियर आहेत, एक नाव नाही सांगत त्यांचं मी. तर मी त्यांना फक्त कॉल केला, सर माझ्याजवळ वज आहे प्लीज येताल का म्हणून. लगेच ते 2 मिनिटात गाडी घेऊन आले. म्हणजे रिलेशन तसे मेंटेन ठेवणं. मी जरी बाहेर राहत असलो, सर हॉस्टेलला राहत असले, तरी बोलणं चालणं किंवा त्यांच्यासोबत रिलेशन मेंटेन ठेवणं. लगेच आले ते, त्यांनी सोडलं मला, मग मला गाडी भेटल्यावरच ते गेले. असं हे रिलेशन पाहिजे सिनियर ज्युनियर मधलं. असं चांगलं म्हणजे सिनियर सोबत मैत्री केली पाहिजे. येस बरोबर. तर अजून काही BMS बद्दल थोडीशी माहिती. BMS बद्दल असं आहे की बरेच लोक विचार करतात की बाबा नाही यार डाऊन टू अर्थ आहे. असलं डाऊन टू अर्थ वगैरे काय नसते. प्रत्येकाची एक काही ना काहीतरी इमेज असते त्या फील्डमधली. मग ते BDS असो किंवा BMS असो किंवा MBBS असो. आणि MBBSच खूप भारी आहे असं पण मी नाही, तर BMS बी खूप भारी असं मला वाटते. सध्याच्या काळात दोन्ही इक्वल आहेत. BMS काय आयुर्वेद आहे प्रॉपर. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही BMS ला येऊन तुम्हाला MBBSचा बी अभ्यासक्रम म्हणजे तुम्हाला मॉडर्न बी शिकायला भेटायला ना, आयुर्वेदा बी शिका. त्या येड्यांना तिथं MBBS ला जाऊन आयुर्वेदा शिकायला भेटणं म्हणजे त्यांच्यासारखी म्हणजे नशीब कोणाचं खराब आहे म्हणायचं. म्हणजे आयुर्वेदा शिकायला भेटत नाही ना त्यांना, बरोबर आहे का. आणि विशेष म्हणजे आता जे हे पोस्टिंग वगैरे लावणार आहेत ना MBBS वाल्यांचे, त्यांच्यासाठी पण एक GR आलाय की आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये त्यांचं थोडंफार हे असावं योगदान, म्हणजे पोस्टिंग वगैरे असावं. त्यांना पण थोड्या आयुर्वेदाच्या गोष्टी माहीत व्हाव्या. म्हणजे आमच्या गोष्टी तिकडे ॲड होत चालल्यात हळूहळू. पोस्टिंग मॉडर्नचं तर त्यांना आहेच, पण त्यांनाही असं वाटतं की केंद्र सरकारने ॲड केलं त्यांना की पोस्टिंग त्यांच्या आयुर्वेदामध्ये पण व्हाव्या, आयुर्वेदिक हॉस्पिटलला वगैरे. असं माहिती तरी असावं की नेमकं प्रोसिजर काय आहेत काही नाही असं. आणि ती आता नीट म्हणजे BMS कंप्लीट झाल्यानंतर कुठली तरी नेक्स्ट काहीतरी एक्झाम आली, त्याच्याबद्दल जरा माहिती. हां, नेक्स्ट एक्झाम म्हणजे कसं आहे की आता आमच्या करंट सिनियरपासून ती लागू झालेली आहे. आमच्या पॅटर्नला तर आहेच, पण आमच्या करंट सिनियरला लागू झालेली आहे. ते म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही पासआउट होताल, इंटर्नशिप संपली तुमची, की तुमची एक्झाम होईल नॅशनल एक्झिट एक्झाम. म्हणजे बाहेर एलिजिबल होण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिससाठी लायसन्स आणि तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला ती एक्झाम देणं कंपल्सरी आहे. ती जर एक्झाम पासआउट नाही झालं तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी लायसन्स आणि डिग्री दोन्ही नाही भेटणार मग. तर अशी एक्झाम आहे. मला असं वाटतं की PG करणाऱ्यांचं प्रमाण इथून पुढं कमी होईल, कारण की ती एक्झामच एवढी अवघड असणार आहे की त्याला फर्स्ट इयर टू फायनल इयर आणि प्लस इंटर्नशिपचा म्हणजे क्लिनिकल सब्जेक्टचं नॉलेज एवढा सगळा सिलेबस त्याला आहे. आणि फर्स्ट इयर टू फायनल इयर जवळपास 20-22 सब्जेक्ट्स आहेत. तेवढा सगळा अभ्यास जेवढा आपण PGला करतो तेवढाच एक्झिट एक्झामला करायचा. म्हणजे एक्झिट एक्झाम निघणंच खूप अवघड आहे. तर ही एक्झिट एक्झाम आहे. हे पासआउट तुम्ही नाही झाले तर तुम्हाला प्रॅक्टिस नाही करता येणार. हे पहिलं MBBSला लागू होतं, पण आयुर्वेदाला डिमांड वाढल्यामुळं हे इकडं पण आणलं गेलं आहे BMSला पण. काय माहीत काही दिवसांनी BDSला सुद्धा येऊ शकते. BMSला आले तर BDSला पण येऊ शकते. प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये येऊ शकते, काही सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की PG करण्याचं प्रमाण म्हणजे मला तरी मी जसं मगाशी सांगितलं की PG DMS डिप्लोमॅट कोर्सेस करणार आहे. तर एक्झिट एक्झाम पासआउट होऊन तुम्ही परत PGला प्रिपेअर करत बसण्यापेक्षा तुम्ही पासआउट झालं तुम्ही डिप्लोमॅट कोर्सेस करू शकता. बेटर ऑप्शन राहील असं. अजून काय माहिती थोडीफार सांगायची का?
दॅट्स ऑल. एवढं तर आहे. खूप म्हणजे खूप अमेझिंग आहे. तुम्ही प्रत्यक्ष या मेडिकल कॉलेजमध्ये अनुभव घ्या कशा आहेत गोष्टी. BMSची खरंच लाईफ बेटर मला तर वाटतं MBBS पेक्षा म्हणजे Better आमची आहे. लाईफ एकदम बाय. हां. काय ताण नाही काय नाही. त्यांच्यासारखा अभ्यास कुणालाच नाही. आमचं निवांत आहे. आमचं कसं असते आयुर्वेद आम्हाला श्लोक असतात. संस्कृतमध्ये श्लोक असतात आमचे येणारे क्वेश्चन फिक्स असतात परीक्षेला. अभ्यास जर व्यवस्थित केला म्हणजे 1 महिना अगोदर जरी अभ्यास केला घासून तरी पण निघतात विषय. असं आहे. मी सुद्धा स्वतः 1 महिन्यामध्ये काढलेत सगळे विषय. लेक्चर होत नव्हते तरी पण सगळ्या मुलांनी म्हणजे आमची तर नवीन बॅच आहे. आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं की पॅटर्न चेंज झाला आहे. आणि आम्हाला वाटलं की जुनाच पॅटर्न नाही. आम्हाला नंतर कळलं की पॅटर्न चेंज झाला आहे. आणि मग नंतर तेवढं असून सुद्धा आमची बॅच पूर्ण ऑल क्लिअर आहे असं. तर हा होता छोटासा खूप मोठा इंटरॅक्टिव्ह एक इंटरव्ह्यूज झाला आहे छोटासा. तर तुला भेटून खूप भारी वाटलं. थँक्यू. तुला पण. कसं वाटतं तुला इंटरव्ह्यू दिल्यानंतर? अरे खूप बेस्ट वाटतंय. असं मला वाटायचं नेहमी की बाबा कुठला तरी पॉडकास्ट व्हावा, कुठंतरी आपण बोलावं. आपल्या मनातलं मनातच राहते, व्यक्त करू शकत नाही ती ही गोष्ट आहे. तर मग मला वाटलं की बाबा आता व्यक्त व्हायची इच्छा आहे तर मग कॉन्टॅक्ट करावा. त्यामुळं मग खूप एकदम भारी वाटतंय. माझ्या जीवनातला पहिला इंटरव्ह्यू. मला वाटतं की माझे जे कलिग्स आहेत कॉलेजमधले ते हा इंटरव्ह्यू बघून किंवा माझे ज्युनियर इंटरव्ह्यू बघून खरंच बाबा वाटेल त्यांना किंवा खरंच बेस्ट आहे. सरांचं बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत. इव्हन जे प्रिपेअर करायला ट्युशन एरियामधले विद्यार्थी त्यांनाही काही मोटिवेशन सोर्स ऑफ मोटिवेशन म्हणून आहे. तर मला वाटते खूप चांगली सुरुवात विश्वजितनी केलेली आहे की मेडिकोची तो म्हणजे पॉडकास्ट सिरीज चालू करतोय. मला खूप छान वाटलं त्याला भेटून आणि खरंच पॉझिटिव्ह आहे तो मुलगा. कुछ ना कुछ तो करेगा ये बंदा, मुझे तो विश्वास आहे. दॅट्स ऑल. धन्यवाद. थँक्यू सो मच. म्हणजे आता कॉलेजमधले ज्युनियर वगैरे सर म्हणणार काय? हो सर तर म्हणावंच लागणार. मी पण सर म्हणतो. थँक्यू. थँक्यू सर. तर भेटूयात एक नेक्स्ट मेडिको सोबत. BMS MBBS BDS कोण आहे ते त्यांच्यासोबत. तर चला जाऊयात. डॉक्टर आदित्य, थँक्यू सो मच. वेलकम वेलकम. खूप छान वाटलं. एक बार लोगो दाखवा डॉक्टर आदित्यचा. थँक्यू सो मच. थँक्यू. खरं थंबनेलसाठी काय वाटतंय, काय म्हणून ती काय सांगायचं होतं? तिला असं वाटेल मे बी काहीतरी. तिला माहिती आहे की मी घरी आहे, ती कॉलेजमध्ये आणि मी घरी आलेलो आहे. मग मे बी घरचं काय असू शकते असं तिला वाटू शकते. बघूयात आपण रिटर्न कॉल आला तर. काय सांगायचं असं रिटर्न कॉल आलेला आहे बघा. आणि तिला विचार की असं रिॲक्ट करू नको जास्त असं म्हणून. हॅलो. हा बोल ना रे, काय म्हणतोय? मी तुला सांगतो पण असं जास्त रिॲक्ट नको करू बरं का. हा बोल बोल. काय? मला सुचत नाही आहे काय बोलावं आता. तिला म्हण की आमच्या घरी खूप जास्त बाहेर जेवायला केलं ये जेवायला म्हण. आता बघूयात कॉल ऑपच होतो का. IQ लेवलची फनी सेगमेंट पण या व्हिडिओच्या नंतर एंडिंगला आहे. त्याच्यानंतर अजून एक सेगमेंट आहे ती तुम्हाला नंतर सांगेन. Q&A सेगमेंट आहे. तर विचारूयात. आलाय का कॉल? कॉल नाही आला. तुला कॉल बिझी सांगत नाही तर थांब येऊन दे कॉल. कॉलेजमधला इन्सिडेंट शेअर कर तोपर्यंत एखादा मेमोरेबल. मेमोरेबल इन्सिडन्स म्हणजे आमचे कॉलेजचे डेज आणि गॅदरिंग एक नंबर. म्हणजे त्याच्यासारखं म्हणजे आम्ही आजपर्यंत असं कधीच बघितलं नाही. इतकं एन्जॉय केलं आहे म्हणजे एवढेच. आता मी स्वतः अँकरिंग केलेली आहे डेजमध्ये वगैरे. इव्हन शिवजयंती असते तर ते खूप आम्ही एन्जॉय करतो. अँकरिंग वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे मी पाहतो. आवड आहे मला स्टेज करायचा त्यामुळे मी बोलत जातो वगैरे. आणि फनी मोमेंट्स तर सगळ्यात फ्रेशरचे. कारण की ज्युनियरला आम्ही ज्यावेळेस म्हणजे टास्क जे प्रोव्हाइड केलेले असतात त्यावेळेस असे टास्क असतात भाईसाहेब ते म्हणजे आता मी जर सांगायला सुरुवात केली तर तुम्ही कॉल येतोय का नाही वापस? कॉल तर काय येत नाही. त्या अँकरिंगचे वगैरे व्हिडिओ आहेत का तुझ्याकडे? अँकरिंगचा व्हिडिओ नसेल बट त्या फेसचा वगैरे होतं. तर मला पाठव व्हॉट्सअपला. व्ह्युअर्सला पण दाखवतो. मग असं कुठली अशी इमोशनल मुवमेंट कुठली? इमोशनल मुवमेंट असं कधी जास्त नाही झालं म्हणजे तरी एखादी मुवमेंटच आहेत. इमोशनल मुवमेंट म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मला ज्यावेळेस आम्ही नापास झाली होती. नापास डायरेक्ट नापास. म्हणजे खूप हे वाटलं होतं त्यावेळेस. पण सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासाठी युनिव्हर्सिटीची एक्झाम असते. इंटरनलचे कॉलेजचे मार्क जे असतात ते पास करून टाकतात आम्हाला पण सांगतात की नाही तुम्ही आता फेल झालेत तुमचे मार्क युनिव्हर्सिटीला तसेच जाणार आहेत. मग ते बॅक ऑफ द माइंड विचार येते की नाही यार आता फेल झालो आता फर्स्ट इयर निघेल का नाही आपलं. पण टीचर्स एवढे कॉपरेटिव्ह आहेत आणि एवढे हेल्पफुल आहेत की त्या गोष्टीमुळे आम्ही पुढे जाऊ शकतो. लिटरली लास्टला आम्ही म्हणजे पैसे देऊन पास करून घेतलेले आहोत. खतरनाक एक्सपिरियन्स आहेत कॉलेजमध्ये. फाईन लावतात डायरेक्ट. तर फाईन भरला की मग ते बरोबर हे करून देतात असं. बरं कॉल येतोय ना वापस?
तू लाव हा, कॉल. येऊन गेला अरे, कॉल येऊन गेला. आता परत कॉल लावतोय, बघूयात काय म्हणते याची मैत्रीण. तिला म्हणजे जेवायला खूप भारी केले इथे. तू अरे बोल ना, काय म्हणतोय? अरे काही नाही, रिॲक्ट करू नको फक्त. आता बोलशील का तू? घरी जेवायला मस्त केलं, येते का? काय घरी जेवायला मस्त केलंय म्हणलं, येते का? घरी? हा, कुठं? घरी रे, माझ्या घरी, घरी लातूरला. हा येते ना इथून. बरं बरं बरं, ये चालेल चालेल. ठेवू का? काय म्हणत होता, कशासाठी गेला तू कॉल? हेच ह्याच्यासाठीच केलं तर, ठेवू का? सांग काय झालं ते. अरे काही नाही, असंच आहे. अरे काही नाही, एक इंटरव्ह्यू चालू होता, तर एक डेअर होतं त्या इंटरव्ह्यूमध्ये. तर ते डेअर असं होतं की एखाद्या मैत्रिणीला कॉल लावायचा, तर त्यासाठी तुला कॉल केलेला. म्हणजे तुम्ही फ्रेंड्स खेळताय का? नाही नाही, इंटरव्ह्यू चालू आहे. इंटरव्ह्यू कशाचा? आहे, तू अपलोड झाल्यावर बघ आता. ठेवू का? ओके. तर आता जाऊयात. आलेली आहे. मज्जा आलेली एक नंबर. फ्लॅट कडून राहतो का तू? हा, तिकडं हॉस्टेल नाही कॉलेजचं? हॉस्टेल आहे, पण एवढं काय असं हे नाही व्यवस्थित, VIP नाही का जरा? त्यामुळं हा सुविधा नाहीत तेवढ्या. तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा, तू है जहाँ मैं हूँ वहाँ, हा ये वादा रहा, असं काहीतरी गाणे. बट जाऊन द्या, तुला भेटून खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग दिस इंटरव्ह्यू. कसं वाटतं इंटरव्ह्यू दिल्यानंतर? मस्त वाटतं एकदम. माझा व्हिडिओ बघितलेला कधी? हो, बघितलेले आहेत ना. अच्छा, थँक्यू सो मच फॉर. तुला ऑल द बेस्ट सेकंड इयरसाठी, आणि तुझ्या क्रशसाठी पण ऑल द बेस्ट. ह्याची क्रश तर व्हिडिओ बघत असेल तर भाई बंदा बहुत अच्छा आहे. थँक्यू सो मच गाईज.